नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भारत विकास परिषद पनवेल तर्फे डॉक्टर डे, सीए डे व कृषी दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान. भारत विकास परिषद पनवेल यांच्या वतीने डॉक्टर्स डे, चार्टर्ड अकाउंटंट्स डे आणि कृषी दिन या निमित्त संयुक्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे 120 नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सीए मुकुंद चितळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉक्टर LA पाटकर व डॉक्टर शैला पाटकर आणि डॉक्टर विजय भगत व डॉक्टर सुधा भगत या 2 डॉक्टर दाम्पत्यांचा, सीए श्री मुकुंद वंशपायन तसेच प्रगतिशील शेतकरी श्री दीपक गायकर यांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे सीए मुकुंद चितळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेतकरी हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सन्मानित मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल. पनवेल आरोग्यरत्न पुरस्कार सन्माननीय डॉक्टर लीलाधर व डॉक्टर शैला पाटकर. पनवेल पंचक्रोशीत जवळपास 3 पिढ्यांसाठी बालरोगतज्ञ म्हणजेच लहान मुलांचे डॉक्टर म्हणून आपण उभयता प्रसिद्ध आहात. डॉक्टर लीलाधर, आपण मुंबई शालेय शिक्षण घेऊन पुढे GS मेडिकल व वाडिया हॉस्पिटलमधून उच्च वैद्यकीय शिक्षण घेतले. सुरुवातीस काही वर्ष मुंबईत रुग्णसेवा करून लग्नानंतर आपण पनवेल येथे स्थायिक झालात. पनवेल लेखारत्न पुरस्कार सन्माननीय सीए मुकुंद वैशंपायन. पनवेलमध्ये जवळपास 38 वर्षे उत्तम मार्गदर्शन करणारे वरिष्ठ घरसल्लागार म्हणून आपण प्रसिद्ध आहात. शालेय जीवनापासूनच आपण उत्तम यश मिळवले आहे. 12वीतही आपण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. नोकरी व शिक्षण दोन्ही सांभाळून 1900 आदरणीय व्यासपीठ व माझ्याबरोबर सत्कार होत असलेले डॉक्टर भगत, डॉक्टर पाटकर व प्रामुख्याने कृषीवल भानगरचे श्रीराम गायकर आणि उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक या सहकारी ज्यांच्या सहकार्याशिवाय मला हे व्यावसायिक यश लाभलं नसतं, ते सगळे माझे कुटुंबीय व उपस्थित बंधू भगिनी. दीपक जनार्दन गायकर. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आणि देशाच्या कृषीप्रधान संस्कृतीचा मुख्य आधारस्तंभ आहे. आपण पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित शेती करत आला आहात. विशेष म्हणजे कोणताही कामगार न ठेवता आपले संपूर्ण कुटुंबच स्वतः शेतीकाम करते. आपण भात शेतीबरोबर भाज्या आणि कडधान्याची पिकेही घेत आहात. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींना तोंड देत आपण नेटाने शेती सुरू ठेवली आहे. 2014 पासून शेतीला पूरक म्हणून आपण दुग्ध. नमस्कार, मी प्रयत्न करतो बोलायचा. एक शेतकरी आहे, कधी असं स्टेजवर कधी बोललो नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या. इथे सर्व मान्यवरांना आणि इथे जमलेल्या सर्व पाहुण्यांना, माझे काही शेतकरी बंधू आहेत त्यांना नमस्कार. माझे शेतकरी बंधू आलेत त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. तसंच मी एक साधा शेतकरी आहे. माझं नाव दीपक जनार्दन गायकर. उमरोली गाव आहे, पोस्ट वाजा आहे, तालुका पनवेल. माफ करा मित्रांनो, भारत विकास परिषदेच्या पनवेलच्या सर्व कार्यकर्ते, विशेषतः समुद्र मॅडम आणि समिधा मॅडम आणि त्यांचे सहकारी
यांचा मी अत्यंत ऋणी आहे, ज्यांनी आमच्या आत्तापर्यंतच्या कार्याचं कौतुक केलं. मित्रांनो, कुठल्याही व्यावसायिकाला कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यवसायाच्या स्थितीमध्ये असं काही कौतुकाची थाप पाठीवर पडणं ही नक्कीच नवी उमेद निर्माण करणारं असतं, अशी माझी समज आहे.